आज आपण एनडी फार्म माळीवाडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत दिनेश आणि निलेश सर ज्यांच्या नावावरून हा एनडी फार्म पडलेला आहे इथं. आणि मेन म्हणजे पूर्ण गिरगाईंचा गोठा आहे. गेल्या 2 वर्षापासून यांचं स्ट्रगल चालू होतं, पण आज यांची कुठेतरी एक चांगली सुरुवात झालेली आहे. आणि मेन म्हणजे मॉडर्न गोठा विथ ट्रेडिशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आज एनडी फार्म बऱ्यापैकी नावारूपाला येत आहे. आज आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या ह्या यशोगाथेबद्दल माहिती करून घेऊ. दिनेश सर, आपलं एकदा पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही ह्या फील्डमध्ये कसे आला त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. माझं नाव दिनेश बोराडे. मी मुंबईला होतो आणि लॉकडाऊन पिरियडमध्ये आमचा हा दोघा भावांमध्ये विचार झाला आणि तेव्हा ती एक छोटी आयडिया ती स्टार्ट झाली. तिथून आपण शिंगारी तिथून स्टार्ट झाली, तिथून चालू झाली. लॉकडाऊन मध्ये घरी बसून काही कामं नव्हते, मग आमची शेती होती, त्याचा उपयोग कसा करायचा जेणेकरून एक साईड इन्कम स्टार्ट होईल अशा रीतीने आपला स्टार्ट झाला होता तो थॉट. त्या थॉट प्रोसेसला आम्ही पुढे कंटिन्यू केलं आणि मग बाकीच्या गोष्टी त्याला एकाला एक चेन ती जुळत गेली आणि पुढे आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि गिरगाईच का बरं? गिरगाई कारण नंबर 1 ब्रीड आहे, लोकल आपली इंडियन ब्रीड आहे. दुसरी मार्केट व्हॅल्यू मिल्कची आणि त्याच्या क्वालिटीची जास्त आहे. त्या हिशोबाने आम्ही नंबर 1 म्हणून टॉप ब्रीडच सिलेक्ट केली. आणि विषय असा आहे, ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली बऱ्यापैकी माहिती नसल्या तर जमा काहीच नाही, झिरो स्टार्ट केलं. आम्हाला काहीच नाही, आम्ही म्हणजे काहीच आमचं क्षेत्रच नाही, म्हणजे आम्हाला गाय माहित नाही किंवा दूध फक्त दूधवाला देतो एवढं माहिती. गाय कशा सांभाळतात काहीच माहिती. सुरुवात आम्ही त्यामुळे 2 गायांवरून केली, जेणेकरून म्हणजे आम्ही जवळजवळ 8 ते 9 महिने आम्ही फक्त 2 गायांवरती ते कसं काय करतात, त्यांचं रुटीन काय असतं आणि त्याच्यावरती स्टडी करून. बरं, तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉब्लेम आला? भरपूर प्रॉब्लेम, म्हणजे चाऱ्यापासून म्हणा किंवा गायींची तब्येत, तर ह्याबद्दल थोडंफार काही सांगताल की जे नवीन शेतकरी येत आहे? सगळ्यात महत्वाचं आहे फीड मॅनेजमेंट. आपण जेव्हा म्हणजे कसं होतं की युट्यूबवरती व्हिडिओ बघून सर्व लोकांना वाटतं की खूप नाही एकदम सिम्पल आहे, मी त्याला युट्यूब ते खूप सिम्पल आहे असं वाटतं. पण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळतं की सगळ्यात डेअरी इंडस्ट्रीमध्ये दूधपेक्षाही बाकी सगळ्या गोष्टीपेक्षाही फीड मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं. आणि गेले आम्ही 6-8 महिने या फीड मॅनेजमेंटवरती काम करतोय, ज्याच्यामुळे हे रिझल्ट दिसायला लागले. फीड मॅनेजमेंटमध्ये आता तुम्ही नेमकं कशावरती फोकस केला आणि कशा प्रकारे फोकस करता? सगळ्यात पहिला फोकस आमचा कॉन्सन्ट्रेट फूडवरती होता, कारण कॉन्सन्ट्रेट फूड सुग्रस आणि ढेप याची कॉस्ट इतकी होती आणि ते पण मार्केटला तुम्ही ते शेअर मार्केट सारखं वर खाली होतं प्राइस. त्यामुळे ते कसं होतं की जेव्हा ती इतकी हाय होती तर तुमची दुधाची कॉस्ट त्याच्यामधून निघणारा प्रॉफिट हा खूप कमी होऊन जातो. त्यामुळे आम्ही कॉन्सन्ट्रेट फूडवरती अझोला आणि हायड्रोपोनिक्स वरती काम केलं आणि ज्याच्या रिझल्टवरती आता गाया दिसतात. गायीची तब्येत बऱ्यापैकी चांगली सुधारली. तुम्ही गाया बघू शकता आणि यांचं म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट आहे. इथं भैया लोक पण आहेत की जे बऱ्यापैकी मदत करतात. आणि गायींमध्ये जर का तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी तुम्हाला डिफरन्स दिसून येईल. हे जर का तुम्ही 5-6 महिन्यापूर्वी गायी बघितल्या असतं तर अशा नव्हत्या, बरोबर आहे सर? आणि आता त्यांनी जसं आजोला आणि हायड्रोफोनिकवरती शिफ्ट झालेले आहेत, तर तुम्ही गायींच्या तब्येती बघू शकता. आणखीन येत्या भविष्यामध्ये तुम्हाला आपण परत दाखवूच, तर याच्यापेक्षा डबल तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसेल. आणि सर शेवटी आपण आपल्या प्रोडक्टची, तुमच्या प्रोडक्टचं तर खूप महत्त्व आहे याच्यामध्ये, कारण फक्त कॉन्सन्ट्रेट फूडवरती भागत नाही. कसं होतं की जेव्हा तुम्ही नवीन स्टार्ट करता आणि नवीन शिकता, त्याला चालू करता, तेव्हा मिनरल मिक्सर हा एक म्हणजे जे साधारणतः जो नॉन डेअरी इंडस्ट्रीवाला माणूस आहे त्याला वाटतं गाईला खायला काय लागतो चारा, त्याच्याशिवाय त्याला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे चारा हा 30%, पण तुझं 70% जे फूड आहे ते वेगळं आहे, जे कोणाला माहीतच नाही. आपल्याला काय वाटतं की गाय सांभाळायला काय लागतं, चारा लागतो, पण ते तसं नाही आहे. त्यामुळे हे मिनरल मिक्सर जे आपण यांच्याकडून घेतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला गायींची तब्येत सुधारलेली दिसते. म्हणजे कसं होतं की ते 50% जर मी बोलेल की माझा हायड्रोफोनिक आणि आझोलामुळे जर झालं असेल तर 50% योगदान हे मिनरल मिक्सचरचं पण आहे. ॲरोमेनचं बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट आहे. एक्झॅक्टली म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे तर तुमची कंटिन्युटी वाढत चालते. तेवढं आहे.
म्हणजे कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर आपलं जे ॲरोमेन आणि ॲरोकॅल आहे त्याला बऱ्यापैकी रिझल्ट आहे बऱ्यापैकी result आहे. याच गाया जर तुम्ही 6 महिने आधी बघितलं असतं तर असं वाटत होतं की हे एकदम म्हणजे मरायला टेकलेलं बोलतो ना आपण तसं आहे. आणि त्याचं कारण असं पण होतं की बरेच आम्ही जे चाऱ्याचं मॅनेजमेंट आहे ते जे feed तर management, आहे. त्याच्यावरती काम नव्हतं केलं. हां. आणि त्याच्याचबरोबर मिनरल मिक्सचर पण आम्ही काही घेत नव्हतो. पण जेव्हा हे कंटिन्युटी मध्ये आलं मिनरल मिक्सचर प्लस तुमचा चारा ह्या सगळ्या गोष्टींमुळे गायची तब्येत सुधारली. तेवढं आहे, तेवढं आहे. चला तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं जर का आता मार्गदर्शन फ्युचर प्लॅन आमचा हा आहे की ह्याला आम्हाला पूर्णपणे मुक्त गोटा करायचा आहे. आणि ते हेडलॉक आम्ही टेम्पररी असं बनवून बघितलेलं आहे. आणि त्याचं आता हे फुल फ्लेज सिस्टम हे 1 महिन्यामध्ये रेडी होईल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करू म्हणजे 100% गाया कशा स्वतः येऊन खातात, कसं आपण त्यांना फीड देतो, सकाळी काय प्लॅन करतोय, संध्याकाळचे काय प्लॅन करतोय, त्या हिशोबाने आम्ही आजोला मिनरल मिक्सचर आणि 20% म्हणजे जिथं आम्ही 100% कॉन्सन्ट्रेट फूड वापरत होतो त्याला एका महिन्यामध्ये मला 20% आपण आणणार आहोत. हा. आणि बरं हा मेन म्हणजे त्याच्या कॉस्ट बद्दल एकदा आपली जी चर्चा झाली आता त्याच्याबद्दल हे एक कॉस्ट सांगता का? आजोला तर बघा तुम्ही 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, हा. तो स्वतःच वाढतो, त्याला काहीच गरज लागत नाही. फक्त एक बेड जो आहे 12x2चा बेड आहे, त्याची लांबी 12 आहे, रुंदी 2 फीट आहे आणि हाईट एक 1.5 फीट आहे, तो स्वतःच वाढतो. त्यामुळे तुम्ही एकदा कल्चर घेतलं 200 रुपये किलो वरती कल्चर घेतलं ते एकदा टाकल्यानंतर ते मल्टिप्लाय होत राहतं स्वतः. ओके. म्हणजे जर का 1 किलो किती रुपयापर्यंत आपल्याला पडू शकतो? 200 रुपयाला 1 किलो पडतो. नाही नाही ते जे- हे असं- झालं त्याचं असं नाही, तुम्ही फ्री ऑफ कॉस्टच आहे ना समजा तुम्हाला, मग त्यामध्ये लागतच काय नाही. त्याला ना माणूस लागतो ना मेंटेनन्स आहे, काहीच नाही. म्हणजे फक्त तो- एका माणसाने आठवड्यातून 10 दिवसातून एकदा 1 किलो शेण टाकलं की ते स्वतःच वाढतो त्याचं. म्हणजे जे ढेप सुग्रास आहे हा. ते तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये 80% हो. हे हे करतो. आणि प्लस प्रोटीन ह्याच्यामध्ये आपण हायड्रोपोनिकचा जो चारा आहे तो सुद्धा मिक्स करणार आहे. त्याच्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट फूड जो आहे तो 20% वरती आणणार. म्हणजे जिथं 30 रुपये किलो जिथं खर्च जायचा आज तो तुमचा 1.5 ते 2 रुपयावर 2 रुपये होते. जर हायड्रोपोनिक माझा 1.5 ते पावणे 2 रुपये किलो मध्ये मला भेटतो. आणि आजोला कमीत कमी जरी म्हणजे मॅक्सिमम जरी कॉस्ट पकडली तर मला वाटत नाही ते 50 ते 1 रुपयापेक्षा जास्त जाईल. आणि अजून पेपरवरती आपण वर्कआउट नाही केले पण तो ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे. मग तेच आहे ना, एकदा हा. कल्चर टाकल्यानंतर काय ते वाढत कल्चर टाकल्यानंतर ते वाढतं. फक्त म्हणजे- त्याला मेंटेनन्स काय आहे की तुम्हाला 10 दिवसातून 1 किलो शेण टाकणं, टाकायचं. पाणी, आणि ते पाणी रोज हाताने हलवून दिलं बस बस. बस बस त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच करायचं नाही. म्हणजे जर का तुम्ही हा उद्योग व्यवस्थितशीर केला आणि फीडचं मॅनेजमेंट आणि सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थितशीर राहिलं तर मला नाही वाटत की हा धंदा लॉस मेकिंग आहे. लॉस मेकिंग अजिबात नाहीये. हा स्ट्रगल आहे सुरुवातीला, जोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत नाही आणि जोपर्यंत तुम्ही कॉस्ट त्याची कमी करत नाही. कॉस्ट वरती काम करणं खूप गरजेचं आहे. ते लोक सुरुवातीला काय करतात, बाहेरून सर्व विकत आणतात. जर तुम्ही सर्वच विकत आणायला गेला तर तुमची कॉस्ट खूप जाते, मग तुम्हाला दुधामध्ये परवडणारच नाही. हा. आणि मग तो तुम्ही मग नंतर बाहेर जाऊन ओरडणार की हा लॉस झालेला होता. पण मुळात त्याचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः होता की तुम्ही सगळं काही विकत आणायला गेले. पण जर तुम्ही सगळं काही स्वस्तात अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आहेत ज्या तुम्ही वर्कआउट केलात आणि त्याला जर स्वतः उगवलं तर ते कॉस्ट खूप कमी. आणि याच्यात म्हणजे मला एक जे जाणवतंय की दुष्काळ जरी पडला तरी तुमच्या इथे हिरव्या चाऱ्याचा आता काहीच नाही. आता हे मार्च एप्रिल मे मध्ये कडक ऊन आहे, पण बरोबर. कडक उन्हामध्ये पण हिरवा चारा तुम्हाला कंटिन्यू भेटेल. म्हणजे हायड्रोफोनिक आणि आजोला. आजोलामुळे तुम्हाला हिरव्या चाऱ्याचे जे प्रॉब्लेम येतात ते जाणवणार नाही. चला तुम्हाला परत एकदा भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा, आम्ही तुम्हाला करत राहू, काहीच विषय नाही.